त्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्री हा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. प्रतीक पाटील यांचा आयकॉन खेळाडू असेल. त्यानंतर एस एम पवन आयकॉन. थँक्यू डीजे 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 थँक्यू डीजे. एस एम पवन आयकॉन एस एम पवन या संघाचा जर पाहायला गेलं तर आयकॉन खेळाडू असेल प्रशांत गुमाने. त्यानंतर जर पाहायला गेलं तर अनबॉक्स या संघाचा आयकॉन खेळाडू असेल तो म्हणजे अवधूत पाटील. म्हणजे हे 4 तगडे आयकॉन उद्याच्या दिवसामध्ये अनबॉक्स संघाकडून अवधूत पाटील, संजू मालक प्रेमी जयसिंगपूर या संघाकडून संदीप मकवाना, स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्री या संघाकडून प्रतीक पाटील आणि एस एम पवन या संघाकडून आयकॉन खेळाडू प्रशांत गुमाने हे देखील पाहायला मिळतील. पहा मागच्या मॅच मध्ये गगन बावडा संघ जिंकला. त्याच्यामध्ये मुलाचं सहकार्याचं वाटा या अबू सय्यदचं देखील होतं. कारण त्याने सांगितलं 5 षटकाराची आवश्यकता आहे. 24 चेंडू मध्ये 5 षटकार. कारण तेच ऐकलं होतं फलंदाजांनी. प्रतीक पाटील उद्या देखील तो खेळताना पाहायला मिळेल. निश्चितच तो देखील उपस्थिती दर्शवतो या मॅच साठी. आणि प्रतीक आपलं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी तू देखील येथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार आपले देखील. आणि मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. रुकडीचा अपकमिंग सुपरस्टार साहिल कांबळे बॅटिंग साठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. आणि त्याच्या साथीला जर पाहायला गेला तर पन्हाळचा टायगर सागर माडिक तो देखील आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि आज अपोजिट संघ देखील पन्हाळचाच आहे. दक्कन पन्हाळा संघ आणि डीके सर यांचं देखील आगमन झालंय. बारावाडीचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व डीके सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बारावाडी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर डीके सरांचं योगदान हे महत्वाचं असतं आणि त्यांचं देखील आगमन झालं. ही स्पर्धा पाहण्यासाठी ते देखील आलेत. मॅचला सुरुवात होते. सागर माडिक आणि त्याचबरोबर साहिल कांबळे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यांना रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोण आलंय हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या अटॅकवरती विनायक खोत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पन्हाळा नगरीचा अजून एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू विनायक खोत आपण त्यांना देखील पाहतोय. या खेळाडूला जर पाहायला गेलं तर सागर कोळी यांनी जर पाहायला गेलं तर जयसिंग पाटीलला सांगितलं की या वर्षीच्या अंगामध्ये आपल्या स्पर्धा असू द्या, आपण कुठेही एंट्री केली तर विनायक खोत आपल्या संघामध्ये हवेत. कारण का या वर्षी चांगले खेळत आहेत ते. ओहो वेगवान चेंडू वा वा जबरदस्त सुरुवात झाली आहे. विनायक खोत जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हर केला. हा पहिला चेंडू पहिल्या मॅच मध्ये संघ दक्कन पन्हाळा संघ जिंकला होता. त्याच्यामध्ये महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं होतं विनायक यांचं. ओहो रिव्हरचा फटका खेळला जातोय. इथे जर पाहायला गेला तर पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओरदोरोप चौकार 4 धावा. डीजे पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव टाकला होता. परंतु दुसऱ्या चेंडूवरती रिव्हरचा फटका जो खेळण्यासाठी सातत्याने सागर माडिक ओळखला देखील जातो आणि तो रिव्हरचा फटका पाहायला मिळाला. एक वेगळ्या शैलीसाठी ओळखला जाणारा हा एक कमी उंचीचा खेळाडू प्रतिभाशाली खेळाडू. ओहो चांगला चेंडू इथे जर पाहायला गेलं तर वेगळ्या पद्धतीने हा चेंडू जो आहे तो फटका सजवलाय. चेंडू मध्ये खराबी नाहीये. गॅप मध्ये फटका केलाय. वा इथे मात्र चौकार आलाय 4 धावांसाठी. रिप्ले मध्ये आपण हा फटका पाहतोय. निश्चितच जर पाहायला गेलं तर वेगळ्या पद्धतीने सजवलाय. थोडस वाटलं होतं की हा रिव्हरचा फटका केला जाईल परंतु त्यानंतर गॅप पाहिला या खेळाडूने आणि त्यानंतर एक जबरदस्त फटका सजवला. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नव्हते तिथूनच हा फटका केला गेला. रिव्हरचा फटका या चेंडूवरती जर पाहायला गेला तर अपील केले जात आहे. अपील फेटायला गेल्या. पंचांनी सांगितलंय थोडस जर पाहायला गेलं तर हा चेंडू जो आहे तो बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि त्याचमुळे थोडस जर पाहायला गेलं तर बेनिफिट बॅट्समनला देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रिव्हरचा फटका फ्लाइट डिलिव्हरी ओळखलं फलंदाचे इरादे आणि त्यानंतर एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. विनायक खोत यांचं कौतुक करावंच लागेल.
चांगली गोलंदाजी करतायत या आजच्या दिवसामध्ये. विनय खोत प्रभावशाली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये करताना पाहायला मिळालेत. डॉट चेंडू आलाय आणि या डॉट चेंडूने इथे मात्र षटकाची सांगता देखील होत असताना पाहायला मिळते. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या इथे जर पाहायला गेले तर 8 धावा या फलकावरती पाहायला मिळाल्यात. 2 चौकार जरूर आले परंतु 4 चेंडू निर्धाव देखील आले. पहिले षटक फक्त आणि फक्त 8 धावांचं राहिलंय. चांगली गोलंदाजी विनायक खोत यांच्या माध्यमातून राहिल्या आणि म्हणूनच इथे पहिल्या षटकामध्ये 8 धावा. डीजे निश्चितच बॅटिंग साठी आलेला फलंदाज जर पाहायला गेलं तर साहिल कांबळे आपण त्याला देखील पाहतोय. 11 चेंडू 23 धावांची महत्वपूर्ण खेळी बाकीच्या मॅच मध्ये या खेळाडूने देखील खेळली होती. सुरुवात चांगली करून दिली होती या खेळाडूने आणि म्हणूनच संघ जर पाहायला गेलं तर एक मोठी धावसंख्या चेस करत असताना चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. हो गणेश विरोधात इथे मात्र फटका केला जातोय. थोडस जर पाहायला गेलं तर अपिच चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण केलंय. थोडस अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका सजवलाय परंतु इम्पॅक्टफुल फटका 4 धावांसाठी. गणेश मगदूम मॅन फ्रॉम सुवेचा हा गोलंदाज. ओहो इथे जर पाहायला गेलं तर पॉइंटला फटका खेळायचा होता परंतु चेंडू जो आहे तो निश्चितच तडम्यांच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल तर आले या चेंडूवरती. थोडंसं पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय आणि सिंगल धावसंख्या 8 झाल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 13 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. थोडस खराब चेंडू टाकला. आज चेंडू जर पुढे टाकला असता फलंदाजापासून थोडासा दूरवरती ठेवला असता आणि टर्न केला असता तर निश्चितच त्या चेंडूवरती फलंदाजा फसताना पाहायला मिळाले असते परंतु थोडस जर पाहायला गेलं तर खराब चेंडू आताला गेला होता. परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण का सागर माडिक आपल्याला लयबद्ध बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. या आधीच्या मॅच मध्ये थोडस लवकर बाद झाले होते. वेगात टाकलाय. जबरदस्त चेंडू हाताला जातोय. कौतुक करावं लागेल इथे गणेश देखील. गणेश मगदूम चांगले गोलंदाज आहेत. एक जर पाहायला गेलं तर सकाळ प्रीमियर लीग ही स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. या सकाळ प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅटरचा किताब देखील या खेळाडूने आपल्या नावावरती केला होता. असा खेळाडू आहे. या वर्षी सकाळ प्रीमियर लीग शास्त्री ग्राउंडची स्पर्धा या खेळाडूने अक्षरशः दणानून सोडली होती. असा खेळाडू आहे. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. या चेंडूवरती सिंगल तर आली. या धावसंख्येवरती सिंगल ऍड होईल. सिंगलने धावसंख्या वाढेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 14 धावा फलकावरती लागले जात आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना पहिलं षटक हाताळलं होतं विनायक खोतने फक्त 8 धावा दिल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि या 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची केल्यात. म्हणजे गोलंदाजी ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली होती आतापर्यंत. या चेंडूवरती शॉर्टपिच मध्ये चेंडू त्याच्यावरती आक्रमण केलंय. थोडस जर पाहायला गेला तर फटका फसला होता. क्षेत्ररक्षक नाहीयेत खाली क्षेत्र आहे आणि म्हणूनच चौकार देखील आलाय. ओहो चांगला चेंडू इथे मात्र फ्लिक केलाय. स्ट्रिक फटका सजवला गेलाय. बिड विकेटला फटका खेळत असताना सिंगल तर इथे मात्र फटकावरती ऍड होती आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर
धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे तर पाहायला गेलं तर मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली गणेश मगदुमने, कारण का पॉवर प्लेचं षटक होतं हे दुसरं षटक आणि त्या षटकामध्ये 11 धावा म्हणजे चांगली गोलंदाजी केली आहे. आणि 2 षटकाचा खेळ संपुष्टात 19 धावा फलकावरती. डीजेच्या सुमधुर संगीताची वेळ झाली आणि लगेचच मॅच कडे देखील आपण येतोय. डीजे गोलंदाजी मार्कवरती आपण राज पाटीलला देखील पाहतोय. आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली. मगाच्या मॅच मध्ये लोअर स्कोरिंगच्या मॅच मध्ये देखील एक चांगली गोलंदाजी केली राज पाटीलने. एक ऑलराऊंडर आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये गोलंदाजीमध्ये प्रभावित करत असताना पाहायला मिळालेत. वरंगी पाडा या छोट्याशा गावातून बिलॉंग करत असताना चांगलं क्रिकेट खेळलंय. ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये चांगला बोलबाला राहिलाय या खेळाडूचा. ओहो, चांगला चेंडू. थोडस जर पाहायला गेलं तर यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. जबरदस्त चेंडू हाताला. पहिला चेंडू यॉर्क केलाय. इथे मात्र साहिल कांबळेसाठी एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर जबरदस्त हाताला गेला. आता मात्र माणिकच्या विरोधात कशा प्रकारे गोलंदाजी होते हे देखील पाहावं लागेल, कारण का सातत्याने पन्हाळा नगरीमध्ये ग्रामीणच्या स्पर्धा होत असतात आणि त्यामध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात कित्येक वेळेला खेळले देखील, एकत्र देखील खेळलेत आणि कशा प्रकारे सागर माणिकची मेंटली असते खेळताना या खेळाडूला देखील माहिती आणि म्हणूनच क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर कव्हरला एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, हा चेंडू पाहायचा आहे. या चेंडूवरती पंचांकडे अपील, परंतु इथे जर पाहायला गेला तर निश्चितच पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळालेत. म्हणजेच काय, अवांतर धाव. चला, वेळ घालवायचा नाहीये. पंचांचा निर्णय झालाय. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव आली. जसी पाटील इथे मात्र कॉन्फिडन्स पाहायला मिळत होता अपील मध्ये, परंतु इथे पंचांवरती तो इम्पॅक्ट टाकू शकले नाहीत. या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ती धाव आली. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव ऍड होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 21-21 धावा फलकावरती. 21-21 धावा. फुल टॉस आहे त्याच्यावरती. इथे मात्र संधी निर्माण झाली रनआउटची आणि त्यानंतर विनायक खोत जबरदस्त फेकी आणि त्यानंतर कलेक्शन चांगलं झालं आणि इथे जावं लागतंय सागर माडिकला. बॅक टू द पेव्हलियन. महत्वाची विकेट सागर माडिक डगआउट मध्ये. थँक्यू डीसी. सुशील गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे, संघर्ष ही जीवन है, इसमें डरना नहीं लढना सीखो. आणि लढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम आरेचा खेळाडू सुशील गायकवाड आपण त्यांना देखील पाहतोय.
आर एस स्पोर्ट्स आर एस सगळ्याकडून देखील खेळत असताना पाहायला मिळत आहेत प्रेक्षकांना. लाईट बंद करायची, ती गाडीची लाईट जी चालू आहे ती बंद करा आपण प्लीज. जी गाडीची लाईट चालू आहे ती बंद करायची आहे. थँक्यू. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत आणि त्याचमुळे इथे सिंगल फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. साहिल थोडस जर पाहायला गेलं तर फटका खेळण्यासाठी तयार नव्हते आणि म्हणूनच फटका सजवता आला नाहीये त्यांना. ओहो, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि त्यानंतर सिंगल तर आले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका केलाय. सिंगल तर आले. डबलला इथे मात्र निश्चितच मान दिलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुली होत असताना पाहायला मिळतोय. 3 धावा आल्या. जिथे फक्त सिंगल होती तिथे मात्र 3 धावा आलेत. या 3 धावांनी धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा फलकावरती लागले आहेत. या आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. एका बाजूला एस.पी. स्पोर्ट्स गगन बावडा तर दुसऱ्या बाजूला दक्कन पन्हाळा. एका बाजूला जीवन शिंदे सरांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सचिन पडवळ सरांचा संघ. ओहो, या चेंडूवरती रिवाचा फाटका इथे मात्र सजवण्याचा प्रयत्न केला. विनायक खोत आपल्याला पाहायला मिळते स्लिपच्या दिशेने आणि सिंगल धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. सिंगल आले. सिंगलने धावसंख्या वाढेल. आतापर्यंत 26 फलकावरती लागले जात आहेत. दोन्ही संघ इथे मात्र संघर्षाच्या या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. ओहो, इथे जर पाहायला गेला तर चांगल्या रीतीने हा फटका सजवला गेलाय. एक खराब चेंडू आणि त्यानंतर फाईन केलाय. चौकार येतोय 4 धावेसाठी. सुशील गायकवाडच्या बॅट मधून चौकार. तीन षटकांचा खेळ संपुष्टात. 3 षटकामध्ये 10च्या सरासरीने 30 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 10च्या सरासरीने 30 धावा फलकावरती म्हणजेच इथे रणनीतीनुसार बॅटिंग केली जाते. तिसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूवरती आलेला तो चौकार थोडस दक्कन पन्हाळा संघाला हा नाराज करताना पाहायला मिळाला. खराब चेंडू टाकला होता. चांगल्या चेंडूला इथे मात्र जर चौकार आला तर काही हरकत नाहीये. गगन बावडा संघ आपण डगआउट मध्ये बसायचंय. गगन बावडा संघ, गजानन गुरु आणि कंपनी आपण डगआउट मध्ये बसा सर्वांनी, कारण का डगआउट मध्ये बसला नाही तर पेनलाइज केलं जाईल आपल्याला. प्लीज डगआउट मध्ये बसा प्लीज. ओहो, या चेंडूवरती जबरदस्त इथे मात्र फटका सजवलाय. वेगळा फटका आणि त्या फटक्याने दिलाय 4 धावा. दिलशाद स्टाईलने हा फटका केला. जबरदस्त फटका केला जातो. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहतो, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने फटके पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमध्ये ताकदीपेक्षा युक्तीचा वापर कित्येक जण करत असतात. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. सिंगल तर आले. डबलचा इथे मात्र प्रयत्न सक्सेसफुली होत असताना पाहायला मिळतोय. स्क्वेअरलेग रिझन मध्ये हा फटका केला आणि त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं, कारण का स्क्वेअरलेग क्षेत्र खाली आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर निश्चितच मिड विकेटचं क्षेत्र देखील खाली आहे. डीपला इथे मात्र प्रोटेक्शन दिलं गेलंय आणि म्हणूनच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा तो चान्स मिस झाला नाहीये. ओहो, चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू जर पाहायला गेला तर टर्नमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल तर आली पुन्हा एकदा. धावगती वाढवण्यासाठी हे दोन्ही खेळाडू परिपूर्ण आहेत. चांगले खेळाडू आहेत. साहिल या वर्षीच्या अंगामध्ये जबरदस्त खेळताना पाहायला मिळेल. भोयवाडीची स्पर्धा गाजवली या खेळाडूने. त्यानंतर खूप साऱ्या स्पर्धा आहेत यामध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला. ओहो, चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. इथे एक्स्ट्रा कव्हरला फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. फंबल होत आहेत तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल वाढते या 2 धावेने. 39 धावा फलकावरती. सुशीलच्या बॅट मधून एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला.
ओहो, इथे जर पाहायला गेला तर रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलाय, पण तो अपील फेटाळला जात आहे. सिंगल तर आली आहे, लेग बायच्या स्वरूपामध्ये ती सिंगल आली आहे. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 41. धावा फलकावरती लागले जात आहेत. षटक इथे मात्र संपुष्टात आलंय. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपुष्टात. प्रति षटकामध्ये याची 10ची जी सरासरी होती ती मेंटेन राखली आहे. 41 धावा फलकावरती 4 षटकांचा खेळ संपुष्टात, म्हणजे निम्मे षटक इथे मात्र संपुष्टात आले. इथून पुढे 4 षटकामध्ये येणाऱ्या धावा या प्लस कामगिरी करतील. डीजेचं सुमधुर संगीत ऐकूया आणि लगेच देऊया. थँक्यू डीजे. संतोषजी कोरवी सर हे देखील मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचा संघ क्वालिफाय देखील झालाय आणि त्यामुळे खुश देखील आहेत आज संघाच्या कामगिरीवरती. संतोषजी कोरवी सर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याने देखील खूप मेहनत घेतली आहे ही स्पर्धेसाठी. आणि यानंतर मायक्रोफोन मध्ये थोडासा बदल होतोय आणि मायक्रोफोन मध्ये जोडले जात आहेत मी मुकेश, म्हणजेच मुकेश शिंदे. थँक्यू. चला डीजे, थँक्यू. सामन्याला सुरुवात करूया. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 41. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल ती 41. 5वं षटक घेऊन येतोय गणेश मगदूम फ्रॉम चुए. ग्रामीण भागातला एक उत्कृष्ट खेळाडू. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेलबाद झालेला या ठिकाणी साहिल कांबळे. दुसरा धक्का बसलेला आहे साहिल कांबळेच्या स्वरूपात एसपी स्पोर्ट संघाला. गणकीच्या जास्ती धावसंख्या झालेली आहे संध्याकाळच्या सत्राला. आजचा शेवटचा व अंतिम सामना. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करेल क्वार्टर फायनल साठी, जो हारेल तो परतीचा प्रवास करेल. तर साहिल कांबळे याची जागा घेऊन घेतोय गजानन गारव उर्फ बाप्पा. साहिल कांबळेनं आपल्या संघासाठी 12 चेंडूत 20 धावांची उपयुक्त अशी खेळी करून डगआउट मध्ये परतलेला आहे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे असा गजानन बाप्पा स्ट्राइक वर. ग्रामीण पटलावर 2 अनुभव खेळाडू एकमेकाच्या विरोधात यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एक ब्रेक पद्धतीचा चेंडू घेतला रिव्हर्स पॅट मध्ये सरळ जातोय चौकार. धावसंख्येत झालेला बदल, धावसंख्या झपाट्याने वाढवते. धावसंख्या झालेला आहे 45. यस डीजे, थँक्यू. बॉलर रेडी, बॅट्समन रेडी. हा चेंडू फ्लायटेड पद्धतीचा चेंडू, हलकासा लेग कट झालेला चेंडू जातोय निर्धाव. षटकातील 4था चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू जातोय डॉट स्वरूपात. धावसंख्या स्थिर असेल 45 यावरती. 2 बाद 45. षटक चालू आहे 5वं.
पुन्हा एकदा फ्लाइटेड चेंडू चेंडू हवे झोताबाच्या दर्शनाला 6. यस बॉल आलेला आहे. थँक्यू प्रेक्षक, खूप खूप आभारी आहोत. थँक्यू डीजे डीजे थँक्यू थँक्यू. गजानन गुरव यांनी उत्कृष्ट मारलेला हा षटक्यात धाव संख्यात झालेला बदल. धाव संख्या झालेल्या 51. 5व्या षटकात अखेरचा चेंडू घेऊन येतोय गणेश मागदोम. हा चेंडू 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 षटकार. बाप्पाने उडवला बार. षटकार. येस. थँक्यू. लाईट बंद केल्याबद्दल कॉमेडी कडून आपलं खूप खूप धन्यवाद. नवीन गोलंदाज आलेला आहे मार्केट यांच्या बाजूने जलसिंग पाटील, मॅन फ्रॉम पडाळ. हा चेंडू चेंडू हवे बॅटला चाटून गेलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 58. षटक चालू आहे 6व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव. धाव संख्या झालेली आहे 58. हो कोणी थोडं थांबूक वया. जलसिंग पाटील याचा सामना करतोय गजानन गोराव. हा चेंडू वेगवान टाकण्याचा बद्दल लोअर पुलटाच मध्ये चेंडू कव्हरच्या दिशेने फटकवलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. एकच धाव. धाव संख्या झालेल्या 59. संध्याकाळची मॅच आहे 75-80च्या दरम्यान. स्कोर जर झाला तर नक्कीच मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा तिथेच जाईल फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. एकच धाव मिळेल. धाव संख्या झालेली आहे 60. लाईट बंद करा कृपा करून. लाईट बंद करा समोरची. हा चेंडू हवे स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. धाव संख्या झालेली आहे 61. एक चांगला मार. डकआउट मधून आलेला आवाज. पुन्हा एकदा वेगवान चेंडू मिडॉनच्या दिशेने फटकवलेला. 1 फटका. 1 धाव पूर्ण झालेला आहे. आता मात्र स्ट्राईक होणार आहे. गजानन बाप्पा जलसिंगचं हे किफायत षटक म्हणावं लागेल का. 5 चेंडूत 5च धावा दिलेल्या आहे. बाप्पाला टाकला बिमर. पंचांचा इशारा नो. या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. हा मात्र भीमर आलेला आहे. आता मात्र फलंदाजाला आपल्या मनाप्रमाणे फटका खेळण्याची संधी. काय करतो यावर गजानन बाप्पा बघूया. खोलवर टप्प्याचा चेंडू हवेत. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. या षटकाची समाप्ती झाली आहे. 67 धावा झालेल्या आहेत. षटक 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 67. 2 बाद 67.
दिवसा तुम्हाला 7 ओव्हरला 70, 80, 85 या दरम्यान धावसंख्या दिसते, पण संध्याकाळच्या सत्रात हा स्कोर देखील डिपेंड होऊ शकतो. याची कारण पण तशीच आहेत. संध्याकाळची मॅच ड्यू इफेक्ट, विकेट स्लो होऊ शकते. नाईट मॅच फ्लड लाईटला खेळण्याचा अनुभव फार कमी प्लेयरांना असतो. शेवटचं षटक घेऊन आला हे राज पाटील फ्रॉम वरंगे पाडाळी. माफ करा, 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 67. 7वं षटक घेऊन आलंय राज पाटील. याच्यानंतर आणखीन एक षटक असेल स्लॉग ओव्हर्स. बॅट्समन काय स्ट्राईक वर सुशील आडनाव सांगा. पहिला चेंडू हवे, चेंडूच्या माग बॉलर धावतोय, प्रयत्न यशस्वी, 2 धावा पूर्ण होतील. या धावसंख्या झालेली आहे 69. सुशील गायकवाड प्रयत्नाची पराकाष्ठा करतो, त्याला बाहेर मारायचा आहे चेंडू, पण तो यशस्वी होत नाही. धावसंख्या 69. 6 षटक पूर्ण. 7व्या षटकातील एकाच चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. दुसरा चेंडू घेऊन येतोय राज पाटील फॉर्म वरंगे पाडाळी. हा चेंडू अंपायरच्या इशाऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. धावसंख्या 69. हा चेंडू हवेत, 1 बाउन्स. येस, 1 बाउन्स 4. धावसंख्या झालेली आहे 73. डीजे या काय अर्थ नसा, मी इथं बसले ना, तुम्हाला सांगतोय लावा माराय, लावत नाही तुम्ही. ठीक आहे, असू दे, नो प्रॉब्लेम. बॉल आहे का प्रेक्षकांनी सांगायचं आहे. बॉल असेल तर कृपा करून आत पाठवा. येस, बॉल गॉन. सलीम भैया बॉल चेक करा आत्ता का. दिसतेला घ्या, दिसतेला. 7व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 73. 73. बॉल आलेला आहे सर, आपल्या खिशात ठेवला तर चालेल. मॅच चालू ठेवा. चेक इट. यस. किती बॉल झाले? धावसंख्या 73 ना. खोलवर टप्प्याचा चेंडू चेरून सहज होतो मॅडम. एक धाव पूर्ण. धावसंख्या झालेली असेल 74. आता मात्र स्ट्राईकवर येतोय गजानन गोरव बाप्पा. 7व्या षटक सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला आहे. धावसंख्या झालेली आहे 74. एक्स्ट्रा कव्हरचा दिसेल मारलेला हा बटका चेंडू. मागे गणेश मागदूम, चांगली फिल्डिंग. एकच धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. 2 धावा पूर्ण. याच बरोबर धावसंख्या झालेली आहे 76. 76. अखेरचा चेंडू 7व्या षटकातील. स्ट्राईकवर गजानन गुरु. हा चेंडू बाप्पानी घेतला पायावर, दिला टोलून. 1 टप्पा पुन्हा अडवण्यात यशस्वी झालेला आहे फिल्डर. 2 धावा पूर्ण. 7व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 78. 78. 2 बाद. अखेरचं षटक कोण घेऊन येतोय पाहूया. संध्याकाळच्या रजनीला रंगणारा हा सामना. सात षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 78.
6 12 12 ने 8 20 21 22 23 आणि 27 27 धाव संख्येवर खेळतोय गजानन गुरव बाप्पा. मागच्या सामन्याचा सामनावीर महाराष्ट्र पोलीस. गोलंदाजीस आलेला आहे विनायक खोत. स्ट्राइक वर असेल सुशील गायकवाड. मॅन फॉर्म मालाय. पहिला चेंडू साडेच लागून थर्डमॅनला गेलेला. एक धाव पूर्ण. धाव संख्या असेल 79. आता मात्र स्ट्राइक वर गजानन बाप्पा. चेंडू हवेत. वन बाउंस जाईल का? गेलेला आहे. 83 रन्स. 83. अखेरचे 4 चेंडू शिल्लक. हॅलो. पायचित स्वरूपात बाद होत आहेत गजानन गुरव. सॉफ्ट डिसमिसल. अखेरचे 3 चेंडू. कोण येतो खेळण्यासाठी पाहूया. एक चांगली खोळी करून आपल्या संघासाठी गजानन गुरव आपल्या डगआउट मध्ये पोहोचलेला आहे. चेक करा जास्त रन आहे. 2 4 6 8 6 12 8 20 4 24 24 4 28 3 31 होते तिथं. यस. 13 चेंडू 30 धावा उपयुक्त अशी खेळी करून गजानन गुरु आपल्या डॉगआउट मध्ये परतलेला आहे. 8व्या षटकातील अखेरचे 3 चेंडू. आता मात्र स्ट्राइक वर आलेला आहे. बॅट्समन नेम प्लीज. अक्षय सरनेम अक्षय पाटील. सबसे कातील अक्षय पाटील. हा ऑप्टमच्या पूर्ण बाहेर जाऊन लेग स्टंपला फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू जातोय डॉट. धाव संख्या स्थिर. प्रथमेश आपण बाहेरून जायचंय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न अयशस्वी. पुन्हा एकदा डॉट पद्धतीचा चेंडू. धाव संख्या पुन्हा स्थिर असेल. धाव संख्या 83. अखेरचा चेंडू 8व्या षटकातील. चेंडू लोअर फुल टॉस. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. 84 धावा झालेल्या आहेत. 85 धावाची गरज. सामना नक्कीच रंगतदार होणार. प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नये. थोड्याच वेळात कमबॅक होईल या सामन्याचा उर्वरित भाग. सूरज वाईंगडी.
मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर या बावडा नगरीतून एक चॉकलेट बॉल तयार झालाय तो म्हणजेच सौरभ महापुरे हा देखील खेळताना पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळाडू आहे आणि या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे आणि म्हणूनच या खेळाडूला वरच्या स्थानासाठी इथे आमंत्रित केलं जात आहे. एक बदल केलाय. याआधी ओपनर जोडीला जर पाहायला गेलं तर गणेश बगदूम पाहायला मिळत होते, परंतु इथे जर पाहायला गेलं तर बदल केलाय. यस सामन्याला सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवरती अशोक चौगुले आपण त्यांना देखील पाहतोय. एक चांगले गोलंदाज आहेत, एक वेगळ्या ऍक्शन साठी ओळखली जातात. ओहो पहिला चेंडू इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून फटका चांगला खेळलाय. इथे जर पाहायला गेला तर सिंगल आले, डबलचा इथे मात्र प्रयत्न केलाय. 2 धावा तर आल्या, तिसऱ्याचा प्रयत्न होईल कारण का रनिंग बिटवीन विकेट चांगली आहे आणि 3 धावा पहिल्या चेंडूवरती चांगला फटका केला जातोय. अशोक चौगुलेंच्या विरोधात फटका केला. अशोक चौगुले देखील जर पाहायला गेलं तर निश्चितच 40+ खेळाडूवर कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने आपल्या प्रतिभाशाली गोलंदाजीच्या जीवावरती जिंकून दिलेत आपल्या संघाला. असा खेळाडू आज गगन बावडा संघाने या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. पहिल्या मॅच पासून चांगली गोलंदाजी केली या खेळाडूने. रिवाचा फटका, चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. सौरभ महापुरे जबरदस्त फटका, अल्टी पलटी चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावेसाठी. ओहो इथे जर पाहायला गेलं तर पॉलिम्सीचा फटक्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी झाले. फटका चांगला केलाय. 4 धावांसाठी हा फटका स्क्वेअर लेगला बैदत. चेंडू सीमारेषा पार. चौकार. फटका चांगला केलाय इथे सौरभ महापुरेच्या बॅट मधून. जो बदल केलाय संघाने, सौरभला जो वरच्या स्थानी त्यांनी प्रमोट केलंय त्याबद्दल खरंच इथे ज्या प्लॅनिंगचं आहे ते कौतुक करावं लागेल. इथे सौरभ अटॅकिंग क्रिकेटसाठी ओळखले जातात आणि म्हणूनच हा बदल केलाय. ओहो एक मोठा फटका खेळायचा होता परंतु संयमी खेळी करावी लागेल. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 85 धावांचं उद्दिष्टांचं आपल्याला पाठलाग करायचं आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली सौरभच्या माध्यमातून, परंतु सौरभला एक मोठी इनिंग साकारावी लागेल. छोट्या इनिंगने इथे इम्पॅक्ट पडणार नाहीये, मोठ्या इनिंगची आवश्यकता आहे. जर चांगला स्टार्ट मिळाला तर या 84 धावा या बनवल्या देखील जाऊ शकतात आणि लवकर देखील बनवले जाऊ शकतात कारण की या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. हा खेळाडू जबरदस्त आहे आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर या खेळाडूला जास्तीत जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत करावं लागेल. ओहो या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर सफल झाले. जबरदस्त फटका केला, यासाठी ओळखले जातात. संयमाचा बाण फुटला आणि षटकार आला. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेत. षटक संपुष्टात आलं नाहीये, अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू असेल माझ्या मते, शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 5 चेंडू 17 धावा, पहिल्या षटकामध्ये 17 धावा. सौरभचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे बॅटिंग करतायत, लाजवाब बॅटिंग. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय. मी आधी सांगितलं होतं एका मोठ्या इनिंगची गरज आहे आपल्याला. एक छोटेखानी खेळ संपुष्टात आले. सौरभ महापुरे बॅक टू द पॅव्हलियन. निश्चितच स्वतःवरती नाराज आहेत सौरभ महापुरे कारण का
या मॅच मध्ये निश्चितच जर पाहायला गेलं तर या डीजेच्या सुमधुर गाण्यावरती प्रतीक पाटील देखील थिरकताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचे देखील पाय हलत नव्हते. प्रतीक पाटीलचे गाणं जबरदस्त होतं. डीजे मास्टरांचं कौतुक करावं लागेल. खूप वेळानंतर एक सुमधुर संगीत प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलं. निश्चितच पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये 17 धावा जरूर आल्या, परंतु महत्वाची विकेट सौरभ महापुरीची देखील आली. बेचे चेंडू मध्ये अजून देखील 68 धावांची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. बेचे चेंडू 68 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. या मॅच मध्ये प्लॅनिंग नुसार इथे बॅटिंग ऑर्डर जी आहे ती मैदानाच्या आतमध्ये पाठवली जाते. बॅटिंग साठी राज पाटीलला देखील इथे मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं. ज्या प्रकारे बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल केलाय, मी म्हणेन आता योग्य रीतीने आपण बॅटिंग ऑर्डर पाठवतोय. कारण का या आधी जर पाहायला गेलं तर गणेश निश्चितच चांगले बॅटर आहेत, परंतु त्यांचा रोल देखील आपण पाहिलाय. कित्येक वेळेला मिडल ऑर्डर साठी ते ओळखले देखील जातात. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रताप पारकर स्पोर्ट्स चोवीस संघासाठी ते मिडल ऑर्डरची भूमिका सातत्याने बजावत असतात. जेव्हा गरज असते तेव्हा ओपनिंगला येतात, परंतु मिडल ऑर्डर मध्ये एक बेस्ट खेळाडू आहेत ते, आणि म्हणूनच त्याला कुठेतरी थांबवलं गेलं आणि राजला इथे मात्र प्रमोट केलं गेलं. ओहो, इथे मात्र ड्राईव्ह पाहायला मिळतं. क्लासिकल फटका, कॉपी बुक शॉट, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स. 2 धावा तर आल्या आहेत आणि या 2 धावा जयसिंग पाटीलच्या खात्यामध्ये ऍड केले जात आहेत. 2 धावा आल्या आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 19 धावा फटकावरती लागले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. अशोक चौगुले आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु या मॅच मध्ये थोडंसं मागणं ठरले, परंतु अपयश येतच. कधी ना कधी अपयशातून देखील शिकता येतं. ओहो, चांगला चेंडू इथे जर पाहायला गेलं तर सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा अशोक चौगुले आपण त्यांना देखील पाहिले क्षेत्ररक्षण करत असताना सिंगल आल्या. सिंगलने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 20 धावा फलकावरती आल्यात, म्हणजेच जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता कितीची आहे? 65 ची आवश्यकता अजून देखील आहे. 65 धावा अजून देखील अंतर खूप मोठं पार करायचं आहे आणि त्यासाठी ताकदीने लढायचं देखील आहे. इथे शरीराच्या ताकदीबरोबरच मनाची ताकद देखील महत्वाची आहे, कारण का आपल्याला हे युद्ध जे आहे ते मनातून जिंकायचं आहे. कारण का मनातून जे हार मानतात ते कधीच यशाच्या मुकामी पोहोचत नसतात आणि म्हणूनच इथे मात्र मनाची ताकद वाढवावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर स्लीपला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर थर्डमॅनला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला. पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात करण्याचा प्रयत्न इथे राहिला आणि एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेला तर बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून फटका सजवायचा होता. सिंगल तर आले आहे. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेले. 2 धावा आलेत. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावा. राज पाटील जर पाहायला गेलं तर ऑलराऊंडर खेळाडू आहेत. या वर्षीच्या अंगामध्ये बॅटिंगच्या माध्यमातून थोडंसं इम्पॅक्ट कमी पाहायला मिळालाय, परंतु गोलंदाजीने प्रभावित केलंय. परंतु या मॅच मध्ये ती सुवर्ण संधी आहे, जो आपल्यावरती डाक लागलाय तो डाक पुसण्याची सुवर्ण संधी आहे. त्यासाठी बॅट आणि बॉलचा संपर्क महत्वाचा आहे. मिडल ऑफ द बॅट फटके सजवावे लागतील आपल्याला. त्यासाठी तो कॉन्फिडन्स महत्वाचा आहे आणि तो कॉन्फिडन्स या मॅच मध्ये आपल्याला जरूर मिळणार आहे आणि त्यासाठी इथे आपल्याला ओहो, इथे जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये थोडेसे ऍड देखील आले. पहा, या क्रिकेटच्या खेळाने जर पाहायला गेलं तर प्राण्यांना देखील वेळ लावलाय. आज ही मॅच पाहण्यासाठी प्राणी देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर फटका फसलाय.
बॅकवर्ड पॉइंटला इथे मात्र फटका केलाय. डीपला इथे मात्र प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला जातोय. तर धावा इथे सेव्ह केलात का हे देखील पाहावं लागेल. परंतु इथे धावा किती आले? 3 धावा तर इथे संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेत. प्रॉपर फटके खेळले जात नाहीयेत. या आधी जर पाहायला गेलं तर मागील वर्षामध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळत होतं. राज पाटीलच्या मधून कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये याचा खेळ प्रभावशाली राहिला होता. आणि म्हणूनच दक्कन पन्हाळा हा संघ जो आहे व्यावसायिक संघ आहे, जीवन सरांचा संघ. आणि या संघामध्ये या खेळाडूची युवा खेळाडूची सातत्याने वर्णी आपल्याला पाहायला मिळते. परंतु सध्याच्या घडीला थोडस फॉर्म साठी झगडत आहेत. परंतु असं म्हटलं जातं फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. आणि या खेळाडूकडे तो परमनंट क्लास आहे. ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवलाय. वा वा वा, जोर जबरदस्त फटका. आणि त्यानंतर इथे ऍड देखील आले. कसा आहे हत्यार, कसा आहे? जबरदस्त हत्यार आहे सध्याच्या घडीला. वाह, प्रेक्षक देखील आनंदित झालेत. इथे ही शर्यत रंगली आणि ही शर्यत ही पार करण्यासाठी हो हो जर पाहायला गेलं तर प्राणांना देखील आवरत नाहीये हा क्रिकेटचा खेळ. विक- इकास गाडगे आपला घोडा जो आहे तो घेऊन जायचा. आपल्या मालकाचा बॅनर लागलाय का हे पाहण्यासाठी मला वाटतं कदाचित आलाय. हिरा नाव आहे या घोड्याचं. निश्चितच जर पाहायला गेलं तर शर्यतीमध्ये हा घोडा जो आहे तो सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. येस, थोडीशी ऍडव्हर्टाईज नंतर थोडस विरंगुळ पाहायला मिळालं. प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झाले. आणि या क्रिकेटच्या पडलावरती थोडीशी घोड्याची रेस देखील पाहायला मिळाली. म्हणजेच एकाच स्पर्धेमध्ये दोन मजा घेतल्यात प्रेक्षकांनी. एकाच तिकिटामध्ये दोन इथे 37-54. ओके. 37 चेंडूमध्ये अजून देखील 54 धावांची आवश्यकता आहे. आपण मॅच कडे देखील पुन्हा एकदा येतोय. 37 चेंडू 54 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला सद्दाम फकीर देखील पाहायला मिळाले. निश्चितच एक चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्यावरती अटॅकिंग क्रिकेटने ही मॅच खेळली जाते जयसिंग पाटीलच्या माध्यमातून. जयसिंग पाटीलच्या पदामध्ये निश्चितच वेगवेगळे विचार चक्र चालू आहेत आणि या विचार चक्रातून एक चांगले फटके देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. की या आधी KPL ची स्पर्धेचं टायटल जिंकले या काढून असं एक चॅम्पियन कर्णधार आहे. ओहो, चांगला फटका आहे. इथे मात्र क्लासिकल फटका. इथे जर पाहायला गेला तर स्लाइस करणारा फटका होता कापला या कव्हर पॉइंटला आणि म्हणूनच चौकार देखील आलाय.
दोन षटकाचा केस संपुष्टात. दोन षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 35 धावा जो स्टार्ट देणं गरजेचं होतं तो स्टार्ट दिलाय आणि यासाठी मी सौरभ महापुरेचं देखील कौतुक करेन. ज्या प्रकारे त्यांनी एक छोटीखानी खेळी केली परंतु उपयुक्त खेळ केली आणि जर पाहायला गेलं तर संघाला एक पिकअप दिले या खेळाडूने. एक जर पाहायला गेलं तर गेअर बदलून दिला आणि त्यानंतर 5 चेंडूमध्ये ती 14 धावांची एक चांगली खेळी सौरभ महापुरेच्या बॅटमधून निश्चितच ही छोटेखानी खेळ वाटत असेल परंतु इम्पॅक्टफुल खेळ इथे मात्र साकारली आहे. अजून देखील 36 चेंडू 50 ची आवश्यकता आहे या मॅच जिंकण्यासाठी. 36 चेंडू 50 धावा म्हणजेच जे अंतर होतं मोठं अंतर होतं ते कापलं गेलं आणि त्यासाठी इथे मात्र सलामीच्या जोडीकडून जो स्टार्ट मिळणं गरजेचं होतं आणि स्टार्ट इथे मात्र या मॅच मध्ये मिळाला. जयसिंग पाटील आणि त्याचबरोबर सौरभ महापुरे स्टार्ट चांगला दिला आणि त्यानंतर राज पाटील आता चांगली साथ देत आहेत. सध्याच्या घडीला आता मात्र गजानन गुरव या जोडीला रोखण्यासाठी पुन्हा एकदा षडयंत्र रचण्यासाठी सज्ज झालेत. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू मागील मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार त्याने प्राप्त केला आणि या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल बॅटिंग करत असताना तब्बल 30 धावा 13 चेंडू मध्ये देखील बनवल्या गेल्या या खेळाडूच्या माध्यमातून. या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघाला इथे विकेटची आवश्यकता आहे आणि म्हणूनच विकेट टेकर गोलंदाज पाहायला मिळतोय गजानन गुरव. मॅन फ्रॉम कळंबाचा खेळाडू. कळंबा स्पोर्ट्स साठी एक महत्वाचं योगदान या खेळाडूचं देखील राहिलंय आणि आता मात्र पोलीस दलामध्ये कार्यरत असताना या खेळाडूची क्रिकेट बद्दलची आत्मीयता देखील पाहायला मिळते. ओहो या चेंडूवरती इथे मात्र पिकअप स्ट्रोक फटका इथे मात्र फसलाय. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावेसाठी. संख्येमध्ये बदल खूप मोठा बदल घडवलाय. धावसंख्या आतापर्यंत 41 धावा फलकावरती. तिसऱ्या षटकासाठी गजानन गुरव आले. पहिल्या चेंडूवरती स्वागत हे षटकारांनी देखील केलं जात आहे आणि इथे जर पाहायला गेलं तर जबरदस्त मॅच रंगली आहे. मोठी धावसंख्या आहे. 84 धावांचा पाठलाग कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले. 84 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या होत असताना पाहायला मिळालंय. श्री डेव्हलपर्स या संघाच्या विरोधात ज्या प्रकारे अर्पिता स्पोर्ट्सने कामगिरी केली होती एक वाखाणजोगी कामगिरी होती. ओहो फ्लिक केला. अप्रतिम फटका इथे मात्र सजवला जातोय. गॅप मध्ये फटका केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे स्पेल एक रिझल्ट मध्ये आणि त्यानंतर ओहो चूक झाली आहे. चुकीला माफी नाहीये. चौकार येतोय. थँक्यू डीसे. थँक्यू डीसे. 30 चेंडू 40 धावांची आवश्यकता. 34 चेंडू 40 धावा. 36 मध्ये 50 होत्या. 2 चेंडू वरती 10 आल्या आणि म्हणूनच आता मात्र 34 चेंडू 40 धावा. चांगली बॅटिंग इथे तर पाहायला मिळते. आता मात्र राज बरसताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा जर पाहायला गेले तर चांगली खेळ साकारली जाते राजच्या माध्यमातून. आता मात्र कॉन्फिडन्स आलाय या खेळाडूला आणि या खेळाडूला जर कॉन्फिडन्स आला तर निश्चितच धावा या बनवल्या जातील यात शंका नाहीये. आणि मी म्हणेन इथे दक्कन पन्नास संघाने बॅटिंग ऑर्डर योग्य रीतीने इथे यूज केलाय फलंदाजांचा आणि म्हणूनच या मॅच मध्ये फलंदाजी चांगली होत असताना पाहायला मिळते. सौरभला इथे मात्र वरच्या स्थानी प्रमोट केलं. एक चांगला निर्णय घेतला. ओहो चांगला चेंडू वेगात टाकलाय. या चेंडूवरती बीट केलं जातंय. सिंगल तर आले इथे मात्र फलकावरती. सिंगलने इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धावसंख्या 8 होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 46 धावा. प्रशांत पिंगळेचा देखील आपण चांगल्या रीतीने वापर करू शकतो. तो देखील हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्याला देखील वरच्या स्थानी प्रमोट करणं एक गरजेचं असणार आहे. तो देखील क्लासिकल खेळाडू आहे आणि आक्रमक फटक्यांसाठी ओळखलं जातो. त्याला थांबणं मंजूर नाहीये. त्याला अटॅकिंग क्रिकेटसाठी ओळखलं जातं आणि म्हणूनच आपण त्याचा देखील उपयोग चांगल्या रीतीने करू शकतो. आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर राजचा उपयोग चांगला केलाय. जयसिंग पाटील संयमाची की ही देखील महत्वाची आहे. ओहो इथे जर पाहायला गेला तर पॉइंटला फटका केलाय.
कापण्याचा प्रयत्न होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, सिंगल तर आली आहे, डबलचा इथे मात्र प्रयत्न नाहीये, सिंगलच इथे मात्र धावफलकावरती ऍड होईल. सिंगल धावा धावफलकावरती म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 47 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. गजानन गुरव पहिले चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक त्यांनी देखील केला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला, थोडस मागणं षटक होत आहे, परंतु कमबॅक देखील करण्याचा प्रयत्न करतायत ते देखील. ओहो चांगला चेंडू आहे, इथे मात्र जर पाहायला गेलं तर ड्राईव्ह केलाय, तिथे मात्र आपल्याला इंद्रजित पाहायला मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण झालंय, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये, कारण का त्यांना माहितीये इंद्रजित जर पाहायला गेलं तर चतुर खेळाडू आहेत, क्षेत्ररक्षणामध्ये तरबेज आहेत, परंतु चूक झाली होती. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल इथे मात्र प्राधान्य दिलंय. एक चांगला निर्णय घेतलाय मी म्हणेन जलसिंग पाटीलने, कारण का धावा जर पाहायला गेलं तर आता कमी पाहिजेत. ओहो क्लासिकल ड्राईव्ह, जबरदस्त फटका इथे मात्र कव्हरला, इथे मात्र फटका केलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स पहा. इथे युवा खेळाडू जर ही मॅच पाहत असेल तर जलसिंग पाटीलचे एक जर पाहायला गेलं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारी खेळ पाहायला मिळते. पहा जर पाहायला गेलं तर कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक नाहीये, डीपला प्रोटेक्शन सर्व दिलं गेलंय आणि त्याला माहिती आहे सिंगल डबल धावेने देखील ही मॅच जिंकली जाऊ शकते. एका दुसरा मोठा फटका खेळायचा आहे, सिंगल डबल करायचे आणि इथे जर पाहायला गेलं तर तेच केलं जात आहे. धावसंख्या अजून देखील 30 चेंडूमध्ये 35 बनवायची आहे. डीजेच्या सुमधुर गाण्याची आता मात्र वेळ झाली आहे. ऐकूया एक डीजेचं सुमधुर संगीत. डीजे थँक्यू 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 थँक्यू. डीजे मास्टरांचं हे गाणं कोणाला समजलं नाहीये. या ज्याप्रमाणे डीजे मास्टरांच्या गाण्याचा अंदाज येत नाहीये, त्या प्रकारे या मॅचचा देखील अंदाज येत नाहीये. प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे कोण जिंकणार. जिंकण्यासाठी 30 चेंडू 35 ची आवश्यकता अजून देखील आहे. 30 चेंडू 35 धावा. मॅच चांगली आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते. जलसिंग पाटील, राज पाटील, दोनही पाटील. पाटील म्हटलं की सबसे कातील, पाटीलच असेत सबसे कातील. आणि अशी पाटलांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि त्यांना रोखण्यासाठी कोण आले हे देखील पाहावं लागेल. कृष्णात काशीत. ओहो पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय. या पन्हाळ्याच्या टेनिस क्रिकेट विश्वातील उभरता सितारा कोण, त्याचं नाव आहे कृष्णात काशीद. एका छोट्याशा गावातून येवलूज अशा या छोट्याशा गावातून या क्रिकेटच्या पटलाची सुरुवात झाली आणि त्यानंतर या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाने या कमी वयाच्या खेळाडूची दखल घेतली. कृष्णात काशीद जबरदस्त खेळाडू आहेत. ओहो फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसल्यानंतर सिंगल तर मिळते, कारण का नो मॅच लँड मध्ये चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. जलसिंग पाटील म्हणतायत की कृष्णाचे चेंडू थोडेसे अवघड आहेत राज तुला खेळण्यासाठी. मी इथे मात्र माझा अनुभवाची इथे जी बाजी आहे ती खेळताना मी दिसणार आहे सध्याच्या घडीला. इथे जलसिंग पाटील देखील सांगतायत राज तुझी कामगिरी पूर्ण झाली आहे, मला तू चांगल्या प्रकारे साथ देतोयस, मला देखील या मॅच मध्ये थोडस इम्पॅक्ट टाकायचं आहे. आणि कृष्णाने जर चांगली गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये हा संघ कमबॅक करू शकतो. आणि कृष्णाने याआधी कित्येक वेळा कमबॅक करून दिला संघाला. या वर्षी जर पाहिला गेल्या वर्षी जर पाहायला गेलं तर इचलकरंजी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळले होते. ओहो चांगला चेंडू होता. इथे जर पाहायला गेला तर पॉइंटला इथे मात्र शेअर करणारा फटका चांगला पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील आल्यात. 2 धावा आल्यात. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 53 धावा. फलकावरती कृष्णा चांगली गोलंदाजी करतायत. फिरकीचा जादूगार आहे. येवलूज या छोट्याशा गावातून क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात झाली आणि त्यानंतर दक्कन पन्हाळा या व्यावसायिक संघाकडून देखील खेळताना असताना पाहायला मिळतात हे खेळाडू. ओहो चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. निश्चितच जवळून वळवलाय, अप्रतिम चेंडू आणि त्यासाठी टाळ्यांचा गजर देखील झाला संघ सहकार्यांच्या माध्यमातून, कारण का इथे डॉट चेंडूची आवश्यकता आहे आणि या डॉट चेंडू कृष्णात काशीच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. कोणाच्या विरोधात आलाय हे देखील महत्वाचं आहे. जलसिंग पाटीलच्या विरोधात आलाय, म्हणजेच इथे मात्र या खेळाडूने इम्पॅक्ट टाकला या मॅच मध्ये.
ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केला वेगाने टाकलाय वा जबरदस्त कृष्णाचा हा चेंडू फलंदाजाला देखील कळला नाही आणि त्यानंतर सागर महाडिकला देखील कळाला नाहीये थोडस जर पाहायला गेला तर दोघांनाही बीट करत हा चेंडू ट्रॅव्हल झाला स्लिपच्या दिशेने परंतु तिथे होते सुशील गायकवाड रोखण्यामध्ये यशस्वी ठरले आणि म्हणूनच इथे धावा ज्या आहेत त्या कमी पाहायला मिळत आहेत धावा रोखल्या गेल्या आहेत या षटकामध्ये कमबॅक केलाय कृष्णात काशीद मॅन फ्रॉम येवलूज एक जबरदस्त युवा टॅलेंटेड गोलंदाज सकाळ प्रीमियर लीग मध्ये देखील चांगले खेळताना पाहायला मिळाले या वर्षीच्या अंगामध्ये ओहो चांगला चेंडू खोदण्याचा प्रयत्न झालाय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता सिंगल तर आले इथे मात्र थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने इथे धाव चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय सिंगल आले आणि याच बरोबर या 4 षटकाचा खेळ संपुष्ट झाला आणि या 4 षटकामध्ये धावा बनवले गेल्यात 54 धावा या षटकामध्ये किती आल्या आहेत मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या कृष्णात काशीसाठी 4 धावांचं षटक टाकलंय जबरदस्त षटक जेव्हा धावा येत होत्या गजानन गुरव सारख्या गोलंदाजावरती देखील हल्ले केले जात होते तेव्हा या कमी उंचीच्या आणि कमी वयाच्या खेळाडूने इम्पॅक्ट टाकलाय जबरदस्त मॅच चांगली आहे मॅच चांगलीच होणार यात शंका नाहीये दोघांनाही जिंकणं इथे मात्र बंधनकारक आहे आणि म्हणूनच या जिंकण्यासाठी शर्यत लागली आणि इथे डीजेच्या एका सुमधुर गाण्याची देखील वेळ झाली आहे डीजे त्याचबरोबर मुकेश शिंदे कृष्णात पिंगे सर ज्यांनी या सर्वांना एकत्रित बांधून ठेवलं असे व्यक्तिमत्व त्याचबरोबर नितीन माने असतील इंद्रजित बावडेकर टोनी बावडेकर आणि संपूर्ण बावडा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आपल्या अभिमान बाळगणारी कोल्हापूरची एक मानाची स्पर्धा कोल्हापूर प्रीमियर लीग 4थं पर्व त्याचा सर्वांना गर्व ज्या संघर्षातून ही स्पर्धा उभी राहिली आहे त्याला इथे मात्र सलाम आहे निश्चितच या वर्षी वाटलं होतं ही स्पर्धा डे मध्ये होईल परंतु डे नाईटचे स्वप्न प्रत्येक काळामध्ये होतं आणि ते स्वप्न पूर्ण केलंय या कमिटी मेंबर्सने खरंच कौतुकास्पद आहे कमिटीचं कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे त्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे ओहो या चेंडूवरती पिकअप स्ट्रोक वा 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 जलसिंग पाटील ऑन फायर निश्चितच जबरदस्त पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला जलसिंग पाटीलच्या बॅट मधून जलसिंग पाटील देखील हेच सांगतायत जलसिंग पाटील नाम सुन के फ्लॉवर समझे का फ्लॉवर नहीं फुल ऑन फायर हूं मैं फायर वाला फटका पाहायला मिळाला जबरदस्त षटकार इथे मात्र पाहायला मिळालाय षटकाराने धावसंख्या वाढतीये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 23 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे 23 चेंडू 25 धावा धावसंख्या किती वरती जाऊन पोहोचली आहे 60 डावा धाव फलकावरती लागले जात आहे 60 डावा जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळते 23 चेंडू 25 ची आवश्यकता 23 चेंडू 25 धावा पहिल्या चेंडूवरती गजानन गुरवचं स्वागत हे षटकाराने केलंय जलसिंग पाटीलला देखील माहिती आहे गजानन गुरव हे प्रमुख गोलंदाज आहेत त्यांच्यावरती हल्ले चढवावे लागतील तरच अपोजिट संघ ओहो अजून एक वा 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 कसा आहे हे हत्यार पन्हाळ्याचा जबरदस्त सुपरस्टार जलसिंग पाटील ऑन फायर थँक्यू डीजे Yes.
डीचे गजानन गुरवने जेवढ्या लांब षटकार मारला त्याच्या दुप्पट लांब षटकार इथे जर पाहायला गेला तर जलसिंग पाटीलच्या बॅट म्हणून काय फटका खेळला, क्लासिकल फटका. ही ओळख आहे पन्नाचा सुपरस्टार, पन्नाचा डाण्या वाघ गरजतोय आज या बावड्याच्या नगरीमध्ये. जबरदस्त वाघाची धडक सबसे अलग, निश्चितच जबरदस्त बॅटिंग जलसिंग पाटील ऑन फायर. परंतु मित्रांनो लक्षात ठेवा संघर्षाचा प्रवास लांब असला तरी घाई करू नका, पडला तरी पुन्हा उभं राहण्याची हिंमत कमी करू नका, हरण्यासारखी वेळ आली तरी माघार घेऊ नका, कारण जिंकण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी येतं जे शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःवरचा विश्वास डळू देत नाही. सध्याच्या घडीला त्या विश्वासाची आवश्यकता आहे. विश्वास जलसिंग पाटीलकडे आहे, तेवढाच विश्वास गजानन गुरवकडे देखील आहे. विश्वास महत्वाचा. जबरदस्त बॅटिंग. ओहो फुल टॉस आहे, त्याच्यावरती आक्रमण फटका तर केलाय, क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि त्यानंतर चेंडू ओव्हर द रोप, चौकार, 4 धावेसाठी. तीन चेंडूंवरती तब्बल 16 धावा आल्या. धावसंख्या किती पाहिजे? अजून देखील 15 धावांची आवश्यकता आहे. ओहो चांगला चेंडू आहे, पहा पहा, एक चांगला चेंडू, सन्मान दिलाय, ड्राईव्ह केलाय, सुरेख फटका केलाय. इथे जर पाहायला गेलं तर कौतुक करावं लागेल. जेव्हा पिकअप घ्यायचा आहे तेव्हा पिकअप घेतात, जेव्हा इथे मॅच स्लो डाऊन करायचे तेव्हा स्लो डाऊन करतात. म्हणजे जसं पाहिजे तसं इथे मात्र ही मॅच जी आहे ती केली जाते. इथे मात्र पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. इथे जर पाहायला गेला तर निश्चितच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, डीपला देखील प्रोटेक्शन नाहीये आणि म्हणूनच इथे चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावेसाठी. डीजे चेंडू 42 धावा. जलसिंग पाटील जबरदस्त खेळ. आज सासरी बुवा देखील खुश झालेत. निश्चितच जर पाहायला गेलं तर संभाजी नाळे सर देखील ही मॅच पाहतायत. आज जावयाचा खेळ पाहून अभिमान वाटतोय त्यांना देखील. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. ओहो या चेंडूवरती फटका, वा वा वा, अजून एक वार, चेंडू सीमारेषा पार आलाय, षटकार, 6 धावा. थँक्यू 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 डीजे, थँक्यू डीजे. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. जिंकण्यासाठी 5 धावा, परंतु इथे अर्धशतकासाठी किती पाहिजे? 2 धावा. म्हणजे इथे राजची जबाबदारी काय असणार आहे? सिंगल धावायची, कारण अर्धशतक होऊ शकतं, अर्धशतक होऊ शकतं. आणि राजला देखील माहिती आहे जलसिंग पाटीलला तो मान देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी राज देखील सिंगल धावेचा प्रयत्न करतील का, की षटकार खेचतील, षटकार खेचतील की 1 धाव येईल, हे देखील पाहायचं आहे. प्रेक्षक देखील आनंदाने ही मॅच पाहतायत. 84 धावांचा पाठलाग करायचा होता. ओहो ओहो, इथे जर पाहायला गेलं तर चेंडू चांगल्या रीतीने टाकला जातोय. गोलंदाजी मार्क वरती जर पाहायला गेलं तर इरफान मारदार. गेल्या वर्षी या खेळाडूची चर्चा पाहायला मिळाली होती. एक जबरदस्त युवा खेळाडू हा देखील आहे. बावडा नगरी मधून एक खेळाडू जर पाहायला गेला तर गोलंदाजी मध्ये प्रभावित करतोय आणि तो गोलंदाज म्हणजे हाच आहे इरफान. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गेल्या वर्षी प्रभावित केलं होतं या खेळाडूने. ओहो चांगला चेंडू. इथे जर पाहायला गेलं तर तेच केलंय. पहा इथे आपल्या खेळाडूला इथे अर्धशतकाचा जो बहुमान आहे तो देण्यासाठी इथे राजचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे त्याने तो ड्राईव्हचा फटका कव्हरच्या दिशेने केला, सिंगल आली आणि त्यानंतर जलसिंग पाटीलला स्ट्राईक वरती आणले. कारण का जलसिंग पाटीलने या मॅच मध्ये 17 चेंडू मध्ये 48 धावांची खेळी साकारली. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलोय आणि जिंकण्याच्या देखील उंबरट्यावरती आलोय. डान्सिंग डाउन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे प्रेक्षकांना अजून देखील अर्धशतकाची वाट पाहावी लागते. जलसिंग पाटील काय खेळले, जबरदस्त वाटलंय. इथे
निश्चित झालंय कुठेतरी दक्कन पन्हाळा हा संघ जिंकतोय, परंतु प्रेक्षक एकही आला नाहीये का, तर जलसिंग पाटीलचा अर्धशतक त्यांना पाहायचंय. जबरदस्त बॅटिंग केली आहे आज पन्हाळ्याचा डाना वाघ कोल्हापूर नगरीमध्ये पुन्हा एकदा धाडताना पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र पिकअप स्ट्रोक, सिंगल तर आले, डबलचा इथे मात्र प्रयत्न होईल का, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, आणि ओहो इथं फिंगर अप म्हणजे ओईट आउट फलंदाज राज पाटील, परंतु टाळ्या राजसाठी देखील झाल्या पाहिजे. जबरदस्त केलेत या मॅच मध्ये. थँक्यू 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 डीजे. निश्चितच प्रत्येकाने छोटी खानी खेळी केली आहे, त्यामध्ये सौरभचा देखील महत्वपूर्ण वाटा राहिला. संघाला वाटलं होतं ह्या मॅच मध्ये धावा बनू शकत नाही, परंतु सौरभने सांगितलंय मला इथे वरच्या स्थानी पाठवलंय, मी तुम्हाला जिंकून देण्याचं स्वप्न कुठेतरी मनामध्ये रुजवतो आणि ते केलं. सौरभच्या बॅट म्हणून धावा आल्या आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर आणि राज पाटीलने देखील संघासाठी महत्वाचं योगदान दिलंय. ओहो, चांगला फटका, आज पन्हाळ्याचा डाना वाघ बरसला आणि त्यानंतर अर्धशतकीय खेळी, विजयाची अर्धशतकीय खेळी केली गेली. जबरदस्त बॅटिंग, जलसिंग पाटील ऑन फायर. यस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. यस, पाटील आले, डीजे मास्टर देखील सांगतात पाटील आले आणि पाटील बरसले देखील. जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळाले. दक्कन पन्हाळा संघ आज क्वालिफाय झालाय. आधी जर पाहायला गेलं तर आदिती विरू पाटील स्पोर्ट्स हा संघ क्वालिफाय झालाय आजच्या दिवसामध्ये, आणि दुसरा संघ मिळालाय तो म्हणजे दक्कन पन्हाळा, आणि या दक्कन पन्हाळाचा सुपरस्टार जलसिंग पाटील या मॅच मध्ये जबरदस्त घेताना पाहायला मिळाले. जलसिंग पाटील यायचं आहे आणि त्याचबरोबर सूरज अण्णा वांगडे आपण देखील यायचं आहे, कारण का तुमच्या शुभ हस्ते इथे सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. जलसिंग